ओम साईराम. आज इथे बोलण्याविषयी मला खूप आनंद होत आहे. मी काही छोटे मोठे माझे अनुभव आहेत. माझा जो काही साई भक्तीचा अनुभव आहे ते मी सांगायचा प्रयत्न करतो इथे. सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की आमच्या घरी माझ्या लहानपणापासूनच साईबाबाविषयी खूप माहिती होती. साईबाबांचं आमच्या घरी पूजा असायची, आरती असायची दर गुरुवारी माझे आईवडील हे उपवासही करायचे. आणि त्या निमित्ताने मग हळूहळू माझ्या मनामध्ये सुद्धा साईबाबाविषयीचं कुतूहल जागृत झालं. हे अगदी लहानपणापासून आहे, जेव्हा आम्ही औरंगाबादला होतो त्या काळात. आता छत्रपती संभाजीनगर. मी वयाच्या माझ्या मोठ्या बंधूंनी जे मला गोष्ट सांगितलेली आहे, जो अनुभव सांगितलेला आहे, तो इथे सांगणं अत्यंत गरजेचं आहे. मी त्यावेळेस कदाचित 3 वर्षाचा असेल आणि माझा धाकट्या भावाचा जन्म झाला होता. आणि त्या बाळंतपणासाठी म्हणून माझी आजी आली होती औरंगाबादला. आणि मग तिथून काही दिवसानंतर असं ठरलं की आपण साईबाबाच्या दर्शन घ्यावं, शिर्डीला जाऊ. आणि जाण्यासाठी जीपनी निघाले आम्ही सगळेजण. वडील होते, आई होती, आजी होती आणि मी लहान बाळ असल्यामुळे मी होतो आणि माझा मोठा भाऊसुद्धा होता. बाकी आमचं तसा मोठा परिवार होता, पण बाकी सगळे त्यात जेवढे मावले त्यात गेले. आणि त्याच वेळेला तिथे कायगाव टोका एक औरंगाबादच्या जवळच गाव आहे. तिथे गोदावरी नदीवर ब्रिज कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं. आणि ते कामाच्या ह्याच्यासाठी सुद्धा आमचे वडीलच तिकडे लक्ष द्यायचे. त्यावेळी त्यांना PWD किंवा BNC असं म्हणायचं. तिथे ते इंजिनियर होते. तर त्या जाता जाता तिथे सुद्धा थांबले ते. आणि थांबल्यानंतर असं ठरलं की आमच्या आजीला वाटलं की आपण त्या गोदावरी नदीमध्ये आंघोळ करावी आणि आंघोळ करून मग पुढे जावं. मग ती खाली उतरली. त्याच्याबरोबर माझे मोठे भाऊसुद्धा उतरले खाली. आणि खाली नदीमध्ये पात्रामध्ये उतरता असतानाच तर ते अशा थोडंसं पुढे जात होते आजी माझी. तर लगेच तिकडून एक असे म्हातारे बुवा आले तिथे आणि त्यांनी त्याला अडवलं आणि म्हणले, काय माय, आपल्या अगदी एकदम आपल्या जे ग्रामीण भागातली भाषा आहे त्या भाषेमध्ये ते असे बोलले. मला हे आवर्जून सांगायचं आहे इथे. त्या भाषेमध्ये ते बोलले. ते म्हणले, माय तुला काय मरायचं आहे का, तिकडे जाऊ नको. आणि त्याने ओढलं असं. त्याच वेळेस तितक्यातच माझे वडील ते बघितलं आणि ते घाबरत आले खाली. काय झालं. ते म्हणले, असं ओढलं. ते म्हणले, बरोबर आहे, इथे ते कायझांचं मोठं खड्डा खणलेला आहे म्हणजे पायासाठी. आणि त्याचं जे फाउंडेशन होतं त्या फाउंडेशनमध्ये अत्यंत पाणी होतं. त्या फाउंडेशनमध्ये जर त्या एकाच मिनिटाचा, एका सेकंदाचा फरक होता, त्या जर माझ्या आजी पडल्या असत्या तर त्या राहिल्या नसत्या. आणि मग कोणी अडवलं म्हणून बघायला गेलं तर ते अदृश्य झाले होते. म्हणजे ते दुसरे तिसरे कोणी नसून ते साईबाबाच होते. आणि साईबाबांनी असा हा आमचा चमत्कार त्या दिवशी आमच्या घरी झाला. ते झाल्यानंतर साहजिकच आहे की साईबाबाविषयी आपली भक्ती वाढते. आणि त्या दृष्टीने मग नंतर साईबाबांचं दर्शन वगैरे झालं. आणि त्यानंतर मग आमच्या घरी साईबाबांची आरती दर गुरुवारी व्हायची. आई आणि दादा दोघे आमचे उपवास करायचे. आणि आम्ही सारखं मग त्यांच्या मागे असायचो, कारण उपवासाचे शेंगदाणे खायला मिळायचे म्हणून आम्ही तिथे थांबत होतो. या दृष्टीनेच मग माझ्यामध्ये सुद्धा साई भक्ती वगैरे अशी सुरू झाली. पण मी काही फार असं वाचन वगैरे असं काही करत नव्हतं. त्यानंतर माझा इथे नोकरीनिमित्त जेव्हा आम्ही नांदेडला आलो आणि इथल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मी नोकरी करायचो. आणि माझं जे घर आहे त्या घराच्या बाजूलाच रामानंद नगरमध्ये साईबाबा मंदिर असं बांधायचं चाललं होतं काम. आणि ते छोटंसं आम्ही मंदिर जे केलं. आणि आज ज्या ठिकाणी मी इथं बसलेलो आहे त्याच परिसरातून मी तुम्हाला बोलतो. आणि मग ती हळूहळू अशी आमची भक्ती वाढत गेली. आणि मग मंदिराचं स्वरूप ह्या मोठ्या मंदिरात वगैरे झालं. हे बांधकाम करतानाही मला छोटे मोठे जे काही छोटे असे अनुभव असे सारखे येतच होते. आणि त्यानंतर मग ह्याच ह्याच्यामध्ये या अनुभवातून पुढे मग मला ह्या नोकरी निमित्त माझे एका मोठ्या ठिकाणी दिल्लीमध्ये एका मोठ्या जबाबदारीवर मला पाठवण्यात आलं होतं. तर तिथे जाण्याच्या वेळेस सुद्धा मी साईबाबांची परवानगी घेतली इथून. आणि त्यानंतर तिथे जेव्हा मी जायचो तेव्हा माझ्याकडे साईबाबाची नेहमी प्रतिमा असायची. ही 2007ची गोष्ट आहे.
आणि मग नंतर मी जवळजवळ म्हणजे नोव्हेंबर 2007 आणि मग जानेवारी 2008मध्ये थोडं मी एकटाच होतो तिथे. त्यामुळे मला असं वाटायचं की नाही आता इथे काय राहायची गरज नाही. काही छोटे-मोठे असं मोठी जबाबदारी असल्यानंतर काही अ, प्रश्न येतात आणि त्या प्रश्नामध्ये मला वाटलं की जाऊ दे आपण हे सोडून देऊ आणि कोणी आपल्याला एखादं सहकार्य झालं कारण की मी एक प्रोफेसर म्हणून होतो आणि मला हे असं ॲडमिनिस्ट्रेशनचा फार मोठा अनुभव नव्हता. ॲडमिनिस्ट्रेशन अनुभव जो होता, तो इंजिनिअरिंग कॉलेज ॲडमिनिस्ट्रेशनचा अनुभव होता. तो भरपूर होता. पण तो अनुभव इथे कामाचा नव्हता. हा ब्युरोक्रॅटिक अनुभव आहे आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये तो अनुभव. तर मला असं वाटलं की काय आपलं काम नाही आपण जावं. पण त्याच वेळेला असं जेव्हा मी म्हणत होतो की माझे एक कलीग आले आणि कलीग आले आणि ते म्हणाले की "सर हे तुम्हाला एक मी पुस्तक देतो आणि तो या पुस्तकातलं हे पेज नंबर 102 तुम्ही वाचा." मी म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही. आणि मग नंतर मी घरी गेल्यानंतर जस्ट असं वाचलं. मग ते बघितलं ते पुस्तक काय तर ते साई सच्चरित्र होतं आणि साई सच्चरित्र तोपर्यंत मी कधी बघितलेलं नव्हतं. आणि साई चरित्राचा तो अध्याय 19वा होता आणि पेज नंबर 102 असं होतं. मग वाचलं त्यात. तर त्यात असं लिहिलं होतं, की ऋणानुबंधाशिवाय तुमचे कुठे तुम्ही जात नसतात आणि तुमचं कोणाकडून भेट वगैरे अशी जी होत असते, ती भेट होते, ऋणानुबंधानेच होते आणि ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी थोडं बहुत उजवं, डावं जे बोलत असतात तिकडे दुर्लक्ष केलं पाहिजे आणि आपापलं कार्य असं करावं. असं त्यातल्या थोडक्यात मतितार्थ होता. मग ते लक्षात आल्यानंतर मला वाटलं आणि मग तो माझा मित्र म्हणाला मला, की "तुम्ही इतक्या लांबून इथे आलेला आहात. घरी परिवाराला घरी ठेवलेलं आहे. तर तुमचं इथे योगदान होऊ द्या. तुम्ही काम करा. हे राष्ट्रीय कार्य आहे." मग ते झाल्यानंतर म्हणजे केवळ ह्या साईबाबांच्या त्या पुस्तकाचं मी जे वाचन केलं, त्यामुळे जर म्हणजे थोडंसं मन शांत झालं आणि मग मी मनाने काम करू लागलो. जवळजवळ 7 वर्ष तिथे होतो. ह्याच अनुषंगामध्ये मला खूप मोठे काही संकट यायचे. काम माझं ॲडमिनिस्ट्रेशन काम असायचं. अनेक संकटं यायचे, पण प्रत्येक वेळेला त्या संकटामध्ये मला साईबाबांची साथ प्रत्येक वेळेला मिळायची आणि त्यांची साथ मिळूनच मी हे कार्य खूप चांगल्या रीतीने करू शकलो. ह्याच काळामध्ये मी माझी फॅमिली एकदा अशी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आली, माझी मिसेस, माझी मुलगी आणि मग आम्ही एका असं यात्रेला जावं म्हणून केदारनाथ, बद्रीनाथला जायचं असं आम्ही ठरवलं आणि तेव्हा मग आम्ही डेहराडूनवर गेलो. तर डेहराडूनला म्हणजे आमची दिल्ली ते डेहराडून गेलो आणि डेहराडूनवरून आमची यात्रा अशी कारने सुरू केली. त्यावेळेला सुरुवातीला डेहराडूनलाच निघताना अचानक म्हणजे मला काहीही माहिती नव्हतं, की इथे साईबाबाचं मंदिर आहे वगैरे. तर अचानक रस्त्यामध्ये मला साईबाबाचं मंदिर दिसलं. आम्ही तिथे तिघंही थांबलो. साईबाबाचं दर्शन घेतलं आणि असं म्हणालो, की आमची यात्रा सुखरूप होऊ देत आणि मग आम्ही सुखरूप त्या यात्रेला निघालो असं. त्याच साईबाबाच्या त्याच त्या त्या परिसरातच एक असं नवरा-बायकोचं एक असं आपल्या ग्रामीण भागातील नवरा-बायको होते आणि मराठी लोकं होते ते. हातामध्ये त्यांच्याकडे असं ध्वज पताका सुद्धा होती. आश्चर्य वाटलं मला, की डेहराडूनमध्ये ही अशी फॅमिली आहे आणि ते मराठीमध्ये बोलले, की "माऊली तुमचा हे आहे, मला काही द्या तुम्ही" वगैरे. तर काय जे असेल ते माझ्या मिसेसनी त्यांना नमस्कार वगैरे केला आणि काही हे झालं. आणि मग तिथून आम्ही निघालो. आनंद वाटला फार. पण तेव्हा एक आश्चर्य हे वाटलं, की साईबाबाचं दर्शन इथे कसं काय झालं? आणि प्रत्येक वेळेला मी म्हणजे इव्हन साधं हरिद्वारला सुद्धा गेलो, तिथे सुद्धा मला साईबाबाचा एक असा एक फोटो एका ठिकाणी प्रतिमा दिसला. आणि आम्हाला सारखं वाटायचं, की हे दोघं कोण होते? इतक्या लांब इथे आले कसे? आणि पायी. त्यांना काही माहिती नाही. त्यांना काही हिंदी येत नव्हतं, इंग्रजी येत नव्हतं. आपले मराठी बोलायचे, एकदम ग्रामीण भाषेतले. कोण होते, काय नाही, काही माहिती नाही. आम्ही निघालो आणि मग प्रवासामध्ये एकदा आम्हाला निघताना एका वाटेमध्ये काय झालं, की आम्ही उंचावरून खाली येताना मग आमच्या गाडीचा ब्रेक फेल झाला. साईबाबांचं तर नाव असतंच आपल्या ह्याच्यामध्ये नेहमी स्मरणामध्ये असतं, मनात आणि जिभेवर असतं. तर ब्रेक फेल झाल्यानंतर सगळ्यांना वाटलं, की आता काय होणार? मग त्यांनी असं गाडी थोडीशी थांबवली म्हणजे हँड ब्रेक करून आणि म्हणाला, की "सर आता गाडी चालवणं अवघड आहे. कसं करू मी?" म्हटलं, "बाबा तू आता हळू गाडी चालव." गाडी चालवताना काही असेल तर मी हँड ब्रेककडे मी लक्ष देतो. मी समोर बसलो होतो आणि काही आपल्याला त्रास झाला तर बघू आपण काय होईल काय नाही. अगदी हळू चालव म्हणलं, अगदी 30-40च्या स्पीडमध्ये. त्या पद्धतीमध्ये आमची गाडी चालू झाली आणि तिथून खूप पुढे गेली. तिथून म्हणजे श्रीनगर आपलं म्हणजे उत्तराखंडमधलं श्रीनगर तिथे थांबली. तिथे थांबल्यानंतर तो म्हणला, "सर मी गाडी बंद करत." म्हणलं, "करू नको बंद." आणि मग अगदी हळू निघालो
आणि असंच ह्याच स्पीडमध्ये आम्ही हरिद्वारपर्यंत आलो. मग हरिद्वारनंतर प्लेनच होतं, त्यामुळे तशी भीती नव्हती अशी. मग हरिद्वारला आल्यानंतर तिथून आम्ही डेहराडूनला जेव्हा पोहोचलो, तेव्हा माझ्या गेस्ट हाऊसमध्ये सोडल्यानंतर ती गाडी फेल झाली. गाडी झाली बंद. गाडी बंद झाल्यानंतर ते म्हणलं की सर आता हे गाडीचं सगळं संपलं. त्याला टो करून गॅरेजमध्ये गेले. गॅरेजवाले म्हणाले की गाडीचं इंजिन खराब आहे, सगळं खराब आहे, गाडी इथपर्यंत आली कशी? आम्हाला आश्चर्य आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यात जवळजवळ तो त्या काळातले म्हणजे 2011ची गोष्ट आहे ही, तर जवळजवळ 80-85 हजार रुपयाचा त्याचा खर्च होता. तो झाला. पण सांगायचं मुख्य उद्देश म्हणजे ईश्वरी चमत्कार, बाबांचे चमत्कार असे असतात की ते आपल्याला कुठल्याही ठिकाणी आपण जर त्यांचं नुसतं स्मरण जरी केलं तर बाबा हे आपल्याला नेहमी असं एक सहकार्य करत असतात. आणि मग त्याच्यानंतर नक्कीच माझ्या मनात साईबाबाविषयीचं आणखीन प्रेम जास्त इम्प्रूव्ह झालं. जास्तीत जास्त मला त्यांच्याविषयी आवड निर्माण झाली आणि सारखं मग आमचं दर्शन वगैरे व्हायचं. जेव्हा मी दिल्लीच्या काळात होतो तर आवर्जून दर गुरुवारी नळवड्याच्या मंदिरात, साईबाबा मंदिरामध्ये आम्ही नेहमी जातो आणि इथे तर चालूच असतं. अशातला एक आणखीन एक छोटासा अनुभव मला सांगायची इच्छा होते की 11 फेब्रुवारी ह्याच महिन्यात मला सहज असं आम्ही ठरवलं की मी आणि माझ्या मिसेसनी आम्ही माहूरला जावं. मग सकाळी नेहमीच प्रमाणे मी आपल्या ह्याच मंदिरात आलो. रामानंद नगरच्या साईबाबांचं दर्शन घेतलं आणि परवानगी मागितली की बाबा मी जात आहे, माझा प्रवास वगैरे व्यवस्थित होऊ द्या असं. तर नेहमीप्रमाणेच हे घेतलं आणि मग माझं बी सकाळची वेळ होती. थोडंसं दोघंही होतो, वातावरण चांगलं होतं म्हणून थोडंसं कदाचित माझ्या गाडीचं स्पीड जास्त असेल. आम्ही दोघंच होतो कारमध्ये. चालवत होतो मी आणि नंतर ॲक्च्युली 4 लेनच रस्ता आहे, पण कुठल्या तरी एका ठिकाणी माझं लक्षात नाही एक्झॅक्टली कुठला भाग आहे तो. तिथे ते 2 लेनवर असल्यासारखं माझी गाडी होती आणि थोडंसं ओव्हरटेक करताना समोरची गाडी आणि मागे एक बस होती. मी बसला ओव्हरटेक केलं, पण समोर मालगाडी होती. अंतर थोडंसं होतं, नाही असं नाही, म्हणजे कार जायचं ते गणित होतं माझं. थोडंसं मी ओव्हरटेक करायला गेलो. तिकडून अचानक दुसरी गाडी आली. म्हणजे तिथून ते यायची नव्हती आणि त्याला परवानगी नसायची. पण मग मी काही म्हणजे ईश्वरी नाव नेहमीच असतं आणि थोडंसं जस्ट असं सतर्क झालो आणि मग गाडी बरोबर बाबांच्या कृपेने ती तिथून अशी व्यवस्थित त्या 2 ह्याच्यामध्ये त्या मालट्रक त्या ट्रकमध्ये आणि ह्याच्यामध्ये माझी गाडी व्यवस्थित आली. आणि मग तिथून आम्ही असं पुढचा माहूरचा प्रवास सुरू केला. माहूरला जाऊन आलो, दर्शन घेतलं तिथे जे काही, आणि तेव्हाही खूप आनंद झाला. आणि मग त्या येताना मात्र मी अगदी 80-90च्या स्पीडने आलो आणि व्यवस्थित आलो. ते एक म्हणजे तो एक असा चमत्कार माझ्या आयुष्यात झालेला आहे. असे माझ्या आयुष्यामध्ये खूप चमत्कार झालेले आहेत. प्रत्येक चमत्कार सांगू इच्छितो मी, नाही असं नाही, पण सांगायला गेलं तर वेळही खूप लागेल. जेव्हा कारण की मी तिथे होतो त्याच्यानंतर आणखीन एक मोठ्या राष्ट्रीय कार्यातच होतो मी. जवळजवळ 6 वर्ष दुसऱ्या एका गावी. तर तिथे सुद्धा कारण मोठी जबाबदारी असायची, मोठ्या अडचणी असायच्या आणि या पूर्ण अडचणी मी पूर्णपणे जो काही थोडं बहुत जे करू शकलो त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त साईबाबांची माझी कृपा आहे. त्यांचं सतत नाम घेऊन मी हे करायचो. शेवटी एवढं एक सांगू इच्छितो की त्या 2008 पासून जेव्हा मी तो साई सच्चरित्राचा जो पेज नंबर 102 वाचला, त्याच्यानंतर मात्र मी दररोज तिथून साई सच्चरित्र वाचायचा पाठ सुरू केला. काही एक पान म्हणा, एक पॅरेग्राफ म्हणा, एक चॅप्टर म्हणा, एक अध्याय म्हणा, असं करत मी हे वाचत तोपर्यंत त्याच्यानंतर माझे किती पारायण झाले मलाच माहिती नाही. आणि ते वाचल्याशिवाय मला करमतही नाही. आणि मला एक अनुभव हे सांगतो की ह्या साई सच्चरित्राचा वाचनाने, श्रवणाने आणि मनाने म्हणजे मनन केल्याने मला फार असं मन शांती मिळते आणि नॉलेज गेन खूप होतं. त्याच्यामुळे आपला व्यवहारसुद्धा सुरळीत जातो. एवढं मला छोटंसं माझा अनुभव इथे सांगितला. तो आपण सर्वांनी ऐकून घेतला. ओम साईराम.